मित्रांनो, सोरायसिसचा उपचार सुरू केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला कोणकोणते बदल जाणवतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला ज्यावेळेला रुग्ण सोरायसिसची ट्रीटमेंट सुरू करतो तर त्याला साधारणतः अपेक्षित असं असतं हे सोरायसिस ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर हळूहळू कमी होत जाईल. पण ज्यावेळेला आपण होमिओपॅथिक उपचार घेतात त्यावेळेला मात्र आपल्याला काही विविध गोष्टी जाणवतात. कारण होमिओपॅथिक उपचार हा केवळ सोरायसिस कंट्रोल किंवा नियंत्रणात आणण्यासाठी नाही, तर सोरायसिस मुळापासून नष्ट करण्यासाठी. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू करतात तर पहिल्यांदा आपला जो सोरायसिस आहे त्याची तीव्रता हळूहळू कमी होणार आहे, आपल्या शरीरावरील डाग कमी होणार आहे. पण त्याच वेळेला आपल्याला असं पण आढळेल की काही ठिकाणी आपल्याला नवीन स्पॉट्स येत आहेत, नवीन सोरायसिस पण येतो, जुना दुरुस्त झाला नवीन. त्यावेळेला पेशंट म्हणतो मी औषध घेत असताना देखील मला नवीन सोरायसिसचे स्पॉट्स का येत आहेत. याचं महत्त्वाचं कारण असं की होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही सोरायसिसची प्रवृत्ती नष्ट करण्याकरता आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी सोरायसिस होण्याची प्रवृत्ती आहे त्या ठिकाणी पुन्हा सोरायसिस होणार आहे आणि तो सोरायसिस तिथे आहे म्हणून त्याची ट्रीटमेंट होमिओपॅथीने आम्ही करणार आहोत. कारण होमिओपॅथिक ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्या सोरायसिसची जो आपला सोरायसिस आपल्या शरीरात आहे तो पूर्णतः आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे आहे त्याचं जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे. समजा आपल्या शरीरामध्ये जर सोरायसिस आपल्याला बाहेर दिसतो तेवढाच आहे तर तो तिथूनच दुरुस्त होईल, नवीन डाग येणार नाहीत. पण आपल्या शरीरामध्ये अजून सोरायसिसची जास्तीची प्रवृत्ती असेल तर जुने डाग दुरुस्त होतील आणि नवीन ज्या ठिकाणी प्रवृत्ती आहे त्या ठिकाणी येतील आणि त्यांची ट्रीटमेंट केल्यावर ते पण जातील. कालांतराने आपल्या शरीरामध्ये सोरायसिस पूर्ण निघून गेल्यानंतर नवीन डाग येणं पूर्ण बंद होईल आणि ज्या वेळेला नवीन डाग येणं पूर्ण बंद होईल, पूर्ण सोरायसिस दुरुस्त झाले असेल त्यानंतर किमान 6 महिने आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतरच आपण औषध बंद करावीत, जेणेकरून आम्हाला निश्चित खात्री होईल की आपला सोरायसिस पूर्णपणे दुरुस्त झाला आहे, आपल्या शरीराच्या आतमध्ये कुठलाही सोरायसिस नाही आहे. त्यामुळे सोरायसिस हे करताना हा पहिला भाग येतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं की काही लोकांचा सोरायसिस होमिओपॅथिक ट्रीटमेंटनंतर वाढतो आणि बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की डॉक्टरनी चुकीचं औषध दिल्यामुळे किंवा होमिओपॅथिक औषधं दिल्यामुळे आजार वाढतो म्हणून हा वाढला. तर ही संपूर्ण चुकीची संकल्पना आहे. आमच्याकडे येणारे रुग्ण, काही रुग्ण ज्यांनी खूप प्रमाणात स्टेरॉइड घेतलेले आहे आणि ज्यांच्यामुळे त्यांचा सोरायसिस हा दाबला गेलेला आहे. ज्या वेळेला आम्ही त्याची स्टेरॉइडची औषधं बंद करतो त्यावेळेला तो झाकलेला सोरायसिस पूर्णतः मूळ स्वरूपात येतो आणि ज्या वेळेला तो मूळ स्वरूपात येतो त्याच्या मूळ स्वरूपावरून त्याचं योग्य निदान होतं आणि त्याचं योग्य निदान झाल्यावर त्याचं योग्य औषध होतं. म्हणून जर सोरायसिस मूळ स्वरूपात किंवा वाढला तर घाबरायचं कारण नाही आहे. त्याच्यामुळे उलट डॉक्टरांना मदत होणार आहे. सोरायसिसची त्याची जी कुठपर्यंत तो वाढलेला असू शकतो हे केवळ औषधाने कळणार आहे. जगात एकमेव औषध असं आहे की जे दिल्यानंतर आपल्या शरीरातला पूर्ण जेवढा सोरायसिस भविष्यात होणारा आहे किंवा होऊ शकतो तो परत शरीरावर दिसायला लागतो आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होते आणि त्याची ट्रीटमेंट झाली म्हणून पुन्हा सोरायसिस होत नाही. धन्यवाद.